नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे भूमी गायकवाड सरांना भेटायला आलेली असते आणि आता गायकवाड सरांबरोबर बोलूनच या गोष्टीचा काही ना काहीतरी हल निघेल असं तिला वाटत असतं. म्हणून तिने आपल्या बाळाबद्दल आणि जे जे काही घडून गेलेलं असतं ते सगळं आता इथे गायकवाड सरांना सांगितलेलं असतं. रागिणीबद्दलसुद्धा आणि त्या प्रीती नर्सबद्दलसुद्धा. त्यानंतर इथे आता प्रीती नर्सबद्दल भूमीने जी काही माहिती मिळवलेली असते ती गायकवाड सरांना दिलेली असते. गायकवाड सर म्हणतात की जाधव, तुम्ही आता ही माहिती घ्या आणि या नर्सबद्दल आपल्याला जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी गोळा करून घ्या. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की सर, या वेळेला जर या सगळ्या प्रकरणामध्ये रागिनी आत्यांचा हात असेल ना, आणि त्यांनी जर प्रीती नर्सबरोबर हात मिळवणी करून मला काही त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, तर या वेळेला मी आत्यांना सोडणार नाही, त्यांना अजिबात माफ करणार नाही. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा भूमी मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्हीसुद्धा आता या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थित छडा लावू. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, बरं ठीक आहे सर, मी निघते आता. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम, म्हणजे आपली ओळख आहे आणि आपण एकमेकांना चांगले ओळखतो, म्हणून तुम्हाला एक सल्ला देऊ का? तेव्हा भूमी म्हणते, हो बोला ना सर. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हे बघा भूमी मॅडम, तुमच्याबरोबर जे काही घडलं ते मला सगळं काही माहिती आहे आणि आता तुमचं आणि आकाश सरांचं नातंसुद्धा व्यवस्थित चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी जी केस हाताळतोय इथे मिस्टर पारितोष आणि त्यांची वाईफ इथे अमोली एक मुलगी दत्तक घेत आहेत, एक बाळ दत्तक घेत आहेत. याबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल. म्हणूनच त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की ते बाळ नक्की कुठून आलं, त्या बाळाची आई-वडील आहेत का, हे सगळं आम्हाला शोधून काढायचं आहे. पण जर त्या बाळाबद्दल आम्हाला दुसरी कुठलीही माहिती मिळाली नाही, तर मी त्यांना मदतच करणार आहे की प्रोसिजर व्यवस्थित करून ते बाळ मी त्यांना देणारच आहे. पण जर त्या बाळाचे आई-वडील सापडले तर ते बाळ आम्ही त्यांना सुपूर्त करणार आहोत. तेव्हा ते लोक जसं बाळ दत्तक घेण्याचा विचार करतायत, मला तुमच्या कंडिशनबद्दल कळलं होतं, मग तुम्हीसुद्धा एखादं बाळ दत्तक का घेत नाही? तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे ना गायकवाड सर, अजून माझं बाळ नाही आहे, माझ्या बाळाबरोबर काहीतरी चुकीचं घडलं आहे. या सगळ्या गोष्टीतून मी बाहेरच पडलेली नाही आहे. त्यामुळे मी या सर्व गोष्टींचा अजूनपर्यंत विचार नाही केला आहे. मी सध्या तरी इथे पारितोष आणि अमोलीच्या बाळामध्ये गुंतली आहे. मी त्यालाच जरा माया लावते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, त्या बाळाचे आईवडील सापडले तर आम्ही त्या बाळाला परत करू. मग तुम्ही काय करणार? तेव्हा भूमी म्हणते की साहेब, कसं आहे ना, म्हणजे आपली जर भावना खरी असेल ना, तर जे काही योग्य असेल ना तेच त्या बाळाबरोबर घडेल, असं भूमी आता गायकवाड सरांना म्हणते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अमोली बाळाला खेळवत असते. ती म्हणत असते, बाळा कसं आहेस तू? हे बघ मनीमाऊ, ती भूमी आहे ना, ती जरी तुला दूध पाजत असली तरीसुद्धा ती तुझी खरी आई नाही हां. मी तुझी खरी आई आहे. तिला आई नाही म्हणायचं, मला आई म्हणायचं तू, असं अमोली म्हणत असते. अमोली म्हणत असते, कसं आहे ना बाळा, तू जेव्हा मला आई अशी हाक मारशील ना, तेव्हा मी इन्सिक्युअर होणार नाही. म्हणजे मला वाईटसुद्धा वाटणार नाही आणि रागसुद्धा येणार नाही त्या भूमीचा. आता मी सध्या इन्सिक्युअर होते ना, तुला माहिती आहे का बाळा, तिने तुला जेव्हा आधी दूध पाजलं होतं ना, तेव्हा मी किती जेलेस झाले होते. मला अजिबात ती गोष्ट आवडली नाही. हो की नाही रे? हे बघ बाळा, तू फक्त मलाच आई असं म्हणायचं, मी तुझी आई आहे ना. तेव्हा अमोली म्हणत असते की मी अजिबात आता इन्सिक्युअर होणार नाही आहे आणि त्या भूमीला आई असं म्हणायचं नाही. बाळा सांग रे, तिने तुला जेव्हा पहिल्यांदा दूध पाजलं तेव्हा तुला कसं वाटलं? आणि त्या भूमीला कसं वाटलं असेल ना? काय फील केलं असेल तिने? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अमोली आता मनातून इन्सिक्युअर होत असते. तिला भीती वाटत असते की कदाचित भूमी बाळाला दूध पाजते म्हणून बाळ तिच्याकडे तर जाणार नाही ना, तिला तर आई हाक मारणार नाही ना. अशा नाही नाही त्या गोष्टी तिच्या डोक्यात येत असतात, मनात येत असतात. म्हणून ती बाळाला म्हणत असते की तू भूमीला आई अशी हाक मारायची नाही, तू मलाच आई म्हणायचं, कारण मी तुझी आई आहे ना. तेव्हा इथे जेव्हा अमोली बाळाजवळ बोलत असते, त्याला समजावत असते, तिला भूमीची आठवण येत असते. भूमीला ती घाबरत असते. तिला असं वाटतं की भूमी इथे येऊन माझ्या बाळाला आईची माया लावेल, त्याला दूध पाजेल आणि माझ्यापासून माझ्या बाळाला ती दुरावती की काय? म्हणूनच ती इथे भूमीला बाळापासून लांब ठेवत असते. पण शेवटीला नियतीचा खेळ, इथे आता दूध पाजण्यासाठी का होईना पण भूमी बाळाला येतच असते. त्यामुळे इथे आता
अमोली म्हणत असते की बाळा मला आई म्हण ना, म्हण आई म्हण. तेव्हा तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की नाती अशी बाळावरती लादून मिळणार आहेत का? तेव्हा इकडे पौर्णिमाला बघून अमोलीला खूपच जास्त आश्चर्य वाटतं आणि ती लगेचच पौर्णिमाकडे येते आणि ती म्हणते पौर्णिमा तू इथे काय करतेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं मी इथे काय करते ते महत्त्वाचं नाही आहे, तू आता काय बोलत होतीस ते महत्त्वाचं आहे. हे बघ, तू बाळाला काय सांगत होतीस की मला आई अशी हाक मार म्हणून. म्हणजे तुला काय वाटतंय आता भूमी ज्या पद्धतीने इथे येते तुझ्या बाळाला दूध द्यायला, तेव्हा तुला असं वाटतं का की तुझं बाळ तुला आई असं हाक मारेल? अगं हल्ली तर असंच म्हणतात की बाळ ज्या बाईचं दूध पितो ना तिलाच आता आई असं म्हणतो. तुझ्या बाबतीतही तसं झालं तर? कारण त्या भूमीला तर सवय आहे ना दुसऱ्याचं सगळं काही हिरावून घ्यायची. तेव्हा इथे अमोली म्हणते हे काय बोलतेस तू पौर्णिमा? तुला तरी कळतंय का? अगं तू तुझ्या बहिणीबद्दल बोलतेस, याचं तरी भान ठेव जरा. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते अगं कुठली बहीण, कसली बहीण? हे बघ, तू जर मला थोडा वेळ आतमध्ये घेतलंस आणि माझ्याशी बोललीस ना तर मी तुला त्या भूमीबद्दल सगळं काही सांगेन ज्याबद्दल तुला काहीच माहिती नाही आहे. बघ तुला माहिती हवी असेल तर. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते अगं ती भूमी बघ ना, तिला जे हवं ते तिने मिळवलं. ते आता सकाळ संध्याकाळ तुझ्या बाळाला ती दूध पाजणार आणि मग तिने तुझ्या बाळाला तुझ्यापासून लांब केलं तर? बघ बाबा, तिच्याबद्दल तुला काही जाणून घ्यायचं असेल तर मी आतमध्ये येते आणि तुला सांगते. अगं तिनेच त्या डॉक्टरांना सांगितलं ना की असा सल्ला द्यायला की बाळाला आईच्या दुधाची गरज आहे म्हणून. तेव्हा अमोली म्हणते काय? मला तर याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते म्हणून तर मी आली आहे ना तुला सगळी माहिती द्यायला. तेव्हा इथे पौर्णिमा आता आलेली असते अमोलीच्या मनामध्ये भूमीबद्दल विष पेरायला आणि तेच ती आता करत असते जे ती आत्तापर्यंत सातत्याने करत आलेली असते, म्हणजे भूमीच्या आयुष्यामध्ये विष कालवणं. त्यानंतर इथे पौर्णिमा आता आतमध्ये येते. पौर्णिमा म्हणत असते अमोली तू खूप साधी भोळी आहेस गं. म्हणजे तू जो निर्णय घेतला होतास ना की बाळापासून भूमीला दूर ठेवायचं, तू अगदी बरोबर केलं होतंस ते. तुला माहिती आहे का, भूमीला दुसऱ्याचं सुख बघवत नाही गं. भूमी दुसऱ्याचं सुख कसं हिरावून घ्यायचं ना ते अगदी तिला लहानपणापासून माहिती आहे. भूमी माझी सख्खी बहीण नाही आहे, भूमी माझी सावत्र बहीण आहे. पण ती लहानपणापासूनच किती ग्रेट आहे, किती चांगली आहे हे ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. सगळं क्रेडिट तिला. घरीसुद्धा तिचाच दबदबा आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा सासरीसुद्धा तिचाच दबदबा. कारण ती महाजनांच्या मोठ्या मुलाची बायको आणि आम्ही महाजनांच्या मुलीच्या सुना, हो की नाही? म्हणजे आम्ही पटवर्धन. त्याच्यामुळे आकाश मालक आणि इथे भूमी मालकीनबाई हा भेदभाव सतत त्या घरामध्ये आमच्याबरोबर होत आलेला आहे. आणि कसं आहे ना, त्या भूमी आणि आकाश यांना आमचं सुख बघवलं नाही. कारण माझा नवरा आहे ना अभिजित, त्याला बिझनेसमधले आणि घरामध्ये जे काही चालत होतं सगळं माहिती होतं. बिझनेसमधले जे काही खास खळगे होते ना ते सुद्धा त्याला बरोबर माहिती होते. बिझनेसमध्ये माझा नवरा आकाशच्या पुढेच असायचा आणि ही गोष्ट आकाश आणि भूमी या दोघांना अजिबात आवडली नाही. आणि शेवटीला दोघांनी काय केलं माहिती आहे? दोघांनी मिळून माझ्या नवऱ्याचा काटा काढला, माझ्या नवऱ्याचा खून केला, खून. अगं बिचाऱ्या अभिजितला वरून ढकललं. ज्या ठिकाणी बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या ठिकाणी आकाशने वरती नेऊन माझ्या नवऱ्याला धक्का दिला आणि त्या दगडांमध्ये पाडलं. माझा नवरा हे जग सोडून निघून गेला आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी पोकळी निर्माण केली, कधी न विसरता येणारं दुःख निर्माण केलं. पण याचं त्यांना काहीच वाटत नाही आहे आणि संपूर्ण दोष माझ्या नवऱ्याला द्यायला निघतात. दोघेही आतल्या गाठीचे आहेत गं. आणि आता ती भूमी काय करते? तुझ्या मागे लागले ती. अगं दोघेजणं खुनी आहेत, ही माहिती तुला तर माहितीच नसेल. अमोली म्हणते नाही गं, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते म्हणून तर आले ना मी तुला सावध करायला. आता ती भूमी आहे ना, तिच्या आयुष्यामध्ये बाळ नाही आहे ना, मग आता तिची नजर तुझ्या बाळावरती आहे. आता तुझ्या बाळाला जेव्हा ती तुझ्यापासून हिरावून घेईल ना तेव्हाच तिच्या मनाची शांतता होईल, असं पौर्णिमा आता म्हणत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पौर्णिमा आलेली असते अमोलीला भडकवायला, कारण तिला रागिणीने ही जबाबदारी दिलेली असते. रागिणीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की हे बघ अगं त्या भूमीला आहे ना तू कशामध्ये तरी गुंतून ठेव. आता ती बिझनेसमध्ये लुडबुड करायला लागली. जेव्हापासून अमोलीच्या बाळाला जाऊन दूध पाजायला लागले ना तेव्हापासून तिचं डोकं खूपच जास्त मजबूत होत चाललं आहे पहिल्यासारखं.
असल्यासारखं. तेव्हा आता तू जा आणि त्या अमोलीला सांग की भूमी कशी वाईट आहे, भूमीला त्या बाळाला भेटू देऊ नकोस की भूमीचं डोकं ठिकाणावरती येणार नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हे बघ अमोली, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं बाळ तुझ्याजवळच राहिलं पाहिजे, नाहीतर ती भूमी इथे येईल आणि तुझ्या बाळाला तुझ्यापासून कसं हिरावून घेईल ना तुलासुद्धा कळणार नाही. एकतर तुझ्या आयुष्यामध्ये बाळाचं सुख नाही आहे आणि देवाने तुला ह्या बाळाच्या रूपात जे काही बाळाचं सुख दिलं आहे ते तुझ्याकडून हिरावून घेता कामा नये ती भूमी. तेव्हा तू सावध हो. ती इथे येते ना, तिला जास्त बाळाजवळ थांबू देऊ नकोस. हे बघ, माझ्याबरोबर जे काही घडलं आहे ते तुझ्याबरोबर घडू नये अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून तर मी इथे आली आहे ना तुला हे सगळं सांगायला. नाहीतर तुला असं वाटेल की एक बहीणच बहिणीच्या विरोधात बोलते. अगं पण ती बहीण नाही आहे, सावत्र बहीण आहे आणि त्यामुळे तिने नेहमी आमच्याबरोबर सावत्रपणाचीच इथे आता आम्हाला वागणूक दिलेली आहे आणि आमच्याबरोबर तशीच वागलेली आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा तिच्या मनात जे काही येत असतं सगळं बोलत असते आणि इथे अमोलीच्या मनामध्ये भूमीबद्दल विष कालवत असते आणि अमोलीसुद्धा म्हणत असते, काय भूमी अशी आहे, भूमीबद्दल मला तरी माहितीच नव्हतं. एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी एवढा विचार करावाच लागत नाही. ती जर चांगली असेल तर ती चांगली म्हणून समोर येते आणि ती जर वाईट असेल तर तिचे गुण असे वाईट आहेत हे पौर्णिमाकडे बघून आपल्याला दिसतातच आणि पौर्णिमाकडे बघितल्यानंतर लगेच कळतं कोण चांगलं आणि कोण वाईट आहे ते. तेव्हा इथे अमोलीला भडकवून झालेलं असतं आणि अमोलीसुद्धा लगेच भडकलेली असते. त्यामुळे इथे पौर्णिमा आता सगळं काही बोलून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये म्हणत असते की बघितलंस ना भूमी, आता मी असं काही इथे अमोलीला भडकवलं आहे की ती पुन्हा तुला तिच्या बाळाला भेटूसुद्धा देणार नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, भूमी येईल ना तेव्हा तिला सांग की बाळापासून दूर राहा म्हणून. हे बघ, मला तुझ्या आणि बाळाची काळजी वाटते ना, तुझ्या या हसत्या खेळत्या कुटुंबाला तिची दृष्ट लागू नये म्हणून मी हे सगळं बोलते. तिच्या आयुष्यामध्ये हे एवढं मोठं सुख नाही आहे ना, ती तुझ्याकडून ते सुख हिरावायला बघते. तेव्हा आता तूच बघ तुला काय करायचं आहे ते, माझं ऐकायचं आहे की नाही. तेव्हा इथे अमोली आता खूपच मोठ्या शॉकमध्ये असते, कारण तिला फक्त एवढंच माहिती असतं की भूमी आणि आकाश खूप चांगले आहेत आणि ते पारितोषचे फ्रेंडसुद्धा आहेत. पण इथे आता ज्या पद्धतीने पौर्णिमाने तिला भूमीची इमेज तयार करून सांगितलेली असते आणि आकाशची, त्याबद्दल इथे अमोलीचा गैरसमज वाढत चाललेला असतो. आणि प्रेक्षकांनो, आता इथे अमोली विचार करत असते की भूमीने बाळाला दूध पाजलं, माझ्या बाळाला दूध पाजायची मी परवानगी दिली, मी काही चुकीचं केलं का? म्हणजे मी इथे माझा आणि माझ्या बाळाचा विचार करायला हवा होता आणि भूमीला नकार दिला असताना तरीसुद्धा चाललं असतं. पण इथे तर ही भूमी आता माझ्या बाळाला दूध पाजायच्या नादामध्ये माझं सर्वस्व माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करते आणि काही झालं ना तरीसुद्धा मी माझं सर्वस्व तिला माझ्यापासून हिरावू देणार नाही आहे. माझं बाळाचं सुख, मी आई होण्याचं सुख. त्यानंतर पौर्णिमाने इथे आग लावलेली असते, तर इथे रागिनी ऑफिसमध्ये आता आग लावायला आलेली असते. ती म्हणत असते की तुम्ही सगळेजण इथे जमलात, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि महाजन गारमेंट्सबरोबर तुम्ही जी काही एवढी मोठी डील केली आहेत त्यासाठी मी तुमचे अभिनंदन करते. आणि आता हे एवढं मोठं डील झालं आहे त्याबद्दल आधीसुद्धा आपल्या मीटिंग्स झालेल्या आहेत, तेव्हासुद्धा मी तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं होतं आणि आकाशबरोबरसुद्धा तुमची सगळी बोलणी झालेली आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला आता सांगते की ही मीटिंग जी काही आपली होणार आहे ना, ती मीटिंग आता शेवटची. हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण लगेचच इथे आपलं जे काही डील झाले ते डीलचे पेपर तयार करून आणलेले आहेत, त्याच्यावरती सह्या होतील आणि आपले कायमचे संबंध जोडले जातील आणि त्यामुळे आपले हे जे नवीन काही कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाले ना, आपलं जे हे नवीन डील झालेलं आहे ते आपण पूर्णत्वास नेऊ असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर आता इथे आकाश नाही आहे, त्यामुळे डीलच्या पेपरवरती मी सह्या करेन आणि मग आपण कामाला सुरुवात करूया. तुमची काही हरकत नाही आहे ना? तेव्हा इकडे आता मॅडम म्हणतात की नाही नाही, आकाश सरांचा तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून तर तुम्ही इथे आहात ना, आम्हाला काहीच त्रास नाही आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की ठीक आहे, मी आता प्रेझेंटेशनला सुरुवात करते, त्यानंतरला डीलच्या पेपरवरती सह्या करूया आणि मग आपण कामाला सुरुवात करूया, चालेल ना? तेव्हा इथे प्रेझेंटेशनसाठी रागिनी खूपच जास्त एक्सायटेड असते, कारण तिचा प्लॅन तर ठरलेला असतो. प्रेझेंटेशन करायचं, डीलवरती सह्या करायच्या डीलच्या पेपरवरती आणि सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायचं आणि या ऑफिसमध्ये घरामध्ये आपला जम बसवायचा अशी रागिनीची इच्छा असते. तेव्हा इथे रागिनी प्रेझेंटेशन द्यायला जाणार, तेवढ्यातच इथे आकाश आणि त्याचबरोबर राजाराम काका हे दोघेजण आलेले असतात. त्याचबरोबर इथे आता आकाश काहीच बोलत नाही, आकाश शांतपणे ऑफिसमध्ये इथे आलेला
असतो. ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू असतं त्या ठिकाणी इथे आकाश, भूमी आणि राजाराम काका दोघेजण आलेले असतात. आकाश इथे येऊन उभा होतो. तो इकडे आता रागिणीला डिस्टर्बसुद्धा करत नाही. मात्र इथे आता जे काही लोक बसलेले असतात त्यांचं लक्ष जातं आकाशकडे आणि ते म्हणतात की अरे वा, आकाश सर इथे आले. त्यानंतर आकाशला बघितल्यानंतर रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्यानंतर मॅडम म्हणत असतात की आकाश सर, आम्ही इथे तुम्हाला एक्सपेक्ट करतच होतो. कंपनीचे ओनर एवढं मोठं डील होत असताना इथे नाही आहे, तर आम्हालासुद्धा ती गोष्ट काही पटत नव्हती. म्हणजे आम्हाला रागिणी मॅडमने सांगितलं की तुम्ही कामानिमित्त मुंबईला चाललायत म्हणून आम्हाला वाटलं तुम्ही मुंबईलाच गेला असाल. पण तुम्ही इथे या ठिकाणी आपली डील होणार आहे आणि तुम्ही आलात, त्या गोष्टीचा आम्हालासुद्धा आनंदच होत आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की बरोबर, मी मुंबईलाच चाललो होतो, पण कसं आहे ना, माझ्या भूमीची आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांची इथे तीव्र इच्छा आणि राजाराम काकाने सुद्धा मला सांगितलं की आज आपलं एवढं मोठं डील होणार आहे, तर इथे असणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपले जुने संबंध आहेत आणि ते खराब होता कामा नये, बरोबर की नाही? त्यानंतर इथे राजाराम काका भूमीला म्हणतात की कसं आहे ना भूमी, म्हणजे बघ ना, रागिनी सुधारली आहे की नाही ते आपल्याला नक्की माहिती नाही आहे. ती सुधारण्यासारखं वागते, पण कधी कधी मला तिच्यावरती डाऊट येतो. राजाराम काका म्हणतात की भूमी, तू मला तिच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलेस म्हणून मी तुला सांगतो की आपल्या कंपनीचं खूप मोठं डील होणार आहे आणि रागिनी आकाशला मुंबईला जायला सांगते आणि त्यामुळे आकाशने इथली सगळी जबाबदारी आता पुन्हा रागिनीवरती टाकायचं ठरवलं आहे. पण हे बघ, रागिनी आत्तापर्यंत तिने जे काही केलं आहे ते लगेच विसरून जमणार नाही आहे. ऑफिसमध्ये जम बसवण्यासाठी ती वाटेल ते करू शकते आणि हे आपल्याला माहिती आहे. मग मला असं वाटतं की रागिनीला आपण सध्या तरी या सर्व गोष्टींपासून लांब ठेवलं पाहिजे. तिला एवढे हक्क आणि अधिकार नाही दिले पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते, म्हणजे राजाराम काका, तुमची अशी इच्छा आहे का की इथे आकाशने थांबलं पाहिजे, डील साईन त्यानेच केली पाहिजे, बरोबर ना? तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात अगदी बरोबर. म्हणजे मला तर वाटतं की इथे आकाशने असलंच पाहिजे. आकाश या कंपनीचा ऑफिसचा मालक आहे, त्याच्यामुळे त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि इथे रागिणीला सवय आहे इथे प्रेझेंटेशन करायचं आणि सगळं क्रेडिट स्वतःला मिळवायचं आणि मेहनत करणारा राहतो बाजूला. तेव्हा इथे रागिणी म्हणते की आता प्रेझेंटेशन देऊ की आता गप्प बसू, काही कळत नाही आहे. कारण आकाश फायनली त्या ठिकाणी आलेला असतो आणि भूमी आणि राजाराम काका यांनी आकाशला समजावलेलं असतं की हे बघ, आता मला माहिती आहे की तुला मुंबईला जाणं गरजेचं आहे, पण तुला इथे सुद्धा थांबायला हवं. तेव्हा राजाराम काका म्हणत असतो की आकाश चल, आता आपण निघूया. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ राजाराम काका, गाडी मी चालवणार आहे. तेव्हा राजाराम काका म्हणतात की हे बघ, गाडी नीट चालवा, पण आपल्याला खूपच जास्त लांब जायचं आहे. तेव्हा भूमीने कशा पद्धतीने आकाशला थांबवलेलं असतं ते आपण आता बघूया. इथे भूमी आता खाली येते आणि म्हणते आकाश थांब ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं, तू जेवढ्या इन्स्ट्रक्शन दिलेस ना तेवढं मी फॉलो करणार आहे आणि माझ्या लक्षात आहेत. आता काही तू इथे पुन्हा गाडीतून आता हात बाहेर काढू नको हे सांगायला आली आहेस की काय? तेव्हा भूमी म्हणते आकाश, हे बघ सॉरी, मी तुला जाता जाता हे सगळं सांगते, पण हे बघ आपल्या कंपनीचं खूप मोठं डील होणार आहे आणि तू त्या कंपनीचा मालक आहेस. मला माहिती आहे मुंबईला जाणंसुद्धा गरजेचं आहे, पण मुंबईमध्ये तू जी मीटिंग करायला चालला आहेस ती पहिल्यांदाच होणार आहे ना, नंतर तुझं भेटणं वगैरे होणारच आहे. मग मला असं वाटतं की इथे तुझी जास्त गरज आहे. तू कंपनीचा मालक आहेस आणि त्यांच्याबरोबर आधी तुझं किती वेळा तरी बोलणं झालं आहे आणि आता डील फायनल होणार आहे, तेव्हा तू मुंबईला जातो आहेस. हे बघ, मला असं वाटतं की तू इथे जा आणि मुंबईला तू अथर्वला पाठव ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी अगं, पण मागच्या वेळेला अथर्वने काय गोंधळ घालून ठेवला होता तू बघितलंस ना. तेव्हा भूमी म्हणते आकाश, तू असं काय करतोयस? आपण नाही अथर्ववरती विश्वास ठेवणार तर कोण ठेवणार? त्यावेळेला जो काही गोंधळ घातला होता त्याच्यामधून तो काही ना काहीतरी शिकला ना, आणि मला असं वाटतं की अथर्वला तू माफ केलं पाहिजे आणि पुन्हा एक संधी दिली पाहिजे आणि अथर्वला तू तुझ्या अंडर ट्रेन कर ना. त्याला तुझ्या अंडर तू शिकव, त्याला कामं दे, जबाबदारी दे, तो व्यवस्थित पार पाडेल आणि मग तेव्हाच त्याचा आत्मविश्वास वाढेल ना. आपणच आता त्याच्याकडून एक चूक झाली म्हणून त्याच्यावरती पूर्ण वर्षभर काय अविश्वास दाखवला तर त्याचा कॉन्फिडन्स कसं काय वाढणार? त्याच्या मनातून हे कसं काय जाणार की नाही आपल्याकडून जरी चूक झाली तरी त्या चुकीमधून आपण शिकलो आणि आकाशने सुद्धा मला संधी दिली, असं त्याला वाटायला नको का? म्हणून मला असं वाटतं की आकाश, मुंबईला अथर्वला जाऊ दे आणि इथे या ठिकाणी तू जा आणि ते डील आहे ना ते तू साईन कर आणि तूच प्रेझेंटेशन दे, असं इथे भूमी त्याला म्हणालेली असते. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात की भूमी अगदी बरोबर बोलते आकाश, तुलाच आता जायला हवं. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हे बघा, आपले जुने संबंध आहेत आणि त्या जुन्या संबंधामध्ये काही चुकीचं नाही घडलं पाहिजे, म्हणजे आपलं नातं हे असंच टिकून राहिलं पाहिजे.
म्हणून त्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मग मी आता प्रेझेंटेशनपासूनच सुरुवात करतो. त्यानंतर इथे भूमी म्हणते, आकाश आणि सह्यासुद्धा तूच कर. तेव्हा आकाश म्हणतो, नक्कीच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश व्यवस्थित प्रेझेंटेशन देतो. सगळ्यांना ते खूप आवडतं. सगळेजण टाळ्या वाजवतात. आकाशचं भरभरून कौतुक करतात. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता लगेचच साईन करायची असते डीलच्या पेपरवरती. तेव्हा इथे आकाश साईन करत असतो. रागिनी वरचेवर हसायचं नाटक करत असते, पण मनामध्ये तिला किती आणि काय राग आलेला असतो हे तिलाच आता माहिती असतं. नाहीतर इकडे तर आता भूमीने छानच अशी आयडिया केलेली असते की आकाशला बरोबर आता ऑफिसमध्ये पाठवलेलं असतं, ते सुद्धा रागिनीच्या विरोधामध्ये. तेव्हा रागिनी म्हणते की ही भूमी आता खूपच जास्त पुढे पुढे करायला चालली. पुन्हा ती मला आता आडवी यायला लागली. म्हणजे इथे मी स्वतः ऑफिसमध्ये येऊन सगळं क्रेडिट मला घेणार होते आणि ही भूमी आली आणि सगळ्यावरती तिने आता पाणी पसरलं. तेव्हा इथे भूमी म्हणते, रागिनी आत्या, बरं झालं ना आकाशाला त्यानेच प्रेझेंटेशन दिलं आणि इथे डीलच्या पेपरवरती सुद्धा त्याची सही झाली. मालक आहे ना तो. आणि मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या मालक असतानाच घडल्या ना तर चांगल्या असतात, बरोबर की नाही? कारण त्याची जी काही इथे इमेज आहे ती तशीच राहिली पाहिजे, हो की नाही? त्याचा रुतबा तसाच राहिला पाहिजे. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, हो, अगदी बरोबर बोलतेस तू. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आत्या मी जाते, पिऊनला मिठाई आणायला सांगते, सगळ्यांना द्यावी लागेल ना. एवढं मोठं डील झालं आहे, आपल्या कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्याचा आनंद तर सेलिब्रेट झालाच पाहिजे ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो, अगदी बरोबर, आनंद सेलिब्रेट झालाच पाहिजे. त्यानंतर रागिनी म्हणते की ही भूमी आहे ना, हिचा बंदोबस्त करायला हवा, कारण ही मला आता आडवी येत चालली. आकाश, तुलासुद्धा मी सोडणार नाही. एका बाजूला मला यायला सांगतोस आणि दुसऱ्या बाजूला माझ्यावरती अविश्वास दाखवतोस. मला हे अजिबात पटत नाही आहे. थांब आकाश, तुझा पुन्हा काटा काढावाच लागणार आहे, असं इथे आता रागिनी म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता पारितोष घरी आलेला असतो. बघतो तर काय, इथे आता जे काही सांगितलेलं असतं पौर्णिमाने ते ऐकल्यानंतर इथे अमोली चिडलेली असते. अमोलीने आपल्या कामवाल्या बाईला सांगितलेलं असतं की अशी कुठली तरी आई शोधा जी माझ्या बाळाला दूध देऊ शकते. तेव्हा ती एका बाईला त्या ठिकाणी घेऊन आलेली असते. तर इथे राजाराम काका म्हणत असतात की भूमी, काय वाटतंय तुला? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, आत्यांवरती नजर ठेवायला हवी. तर इथे रागिनीने पुन्हा एकदा आकाशला मारण्याचा डाव रचलेला असतो. गाडीमध्ये विचारी फवारा मारायला सांगितलेला असतो आणि आकाश गाडीमध्ये जाऊन बसल्यानंतर त्याला खोकला येतो. तर इथे रागिनीने हा सगळा प्लॅन आकाशला मारण्यासाठी केलेला असतो.